नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण उपवास अशा खमंग अशा टिक्क्या बनवणार आहोत. या फक्त बेसिक 2 साहित्यामध्ये बनवून तयार होतात आणि चवीला जबरदस्त लागतात. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. मग अशा वेळी ही टिक्की तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. बघू शकता काय परफेक्ट कलर आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा एकदम खुसखुशीत अशी टिक्की आपली बनवून तयार झालेली आहे. दह्यासोबत कमाल लागते. एकदा तुम्ही ही टिक्की बनवून खाल्लीत ना, तर उपवास नसताना सुद्धा 100% सांगते की तुम्ही ही टिक्की बनवून खाणारच, एवढी टेस्टी लागते. चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडलेले घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये या पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे वरई किंवा भगर म्हणतो, त्याचं पीठ तयार करून घेतलेलं होतं. ते पीठ याच्यामध्ये सुरुवातीला 4 चमचे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 4 चमचे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याला तडका देऊन घेणार आहोत. त्यासाठी 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घेतलेल्या होत्या, ते याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि हा तडका आपल्या ज्या बटाट्याचं पीठ आहे ना तयार, त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तडका व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा याच्यामध्ये आपण वरईचं पीठ ॲड करून घेणार आहोत. वरईचं पीठ मी 1 वाटी घेतलेलं होतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत थोडं करत आपल्याला हे सगळं पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, यापूर्वीसुद्धा उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. एकदा नक्की जाऊन त्यासुद्धा रेसिपी बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील. थोडं पीठ घालून सगळं पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसं की आपण कणकेचा गोळा तयार करतो, त्या पद्धतीचा हा गोळा बनवून तयार आहे. एक छोटासा पेढ्यापेक्षा थोडा मोठा गोळा काढून घ्यायचा आहे हातावरती आणि हाताने अलगद असं गोल करायचं आहे. तेल वगैरे हाताला लावण्याची अजिबात गरज पडत नाही. आपलं पीठ अजिबात हाताला चिकटत नाही. आता हा गोळा परफेक्ट तयार झाला आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर जर तुम्ही टिक्की तयार करून घेत असाल, कडेने जर का चिरा जात असतील, तर समजायचं याच्यामध्ये वरईचं पीठ जे आहे ना ते थोडं जास्त झालेलं आहे. मग काय करायचं, 1 चमचा ते पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. आणि जर का थोडंसं चिकटसर वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा वरईचं पीठ ॲड करू शकता. टिक्की करायला जेवढ्या सोप्या आहेत ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने खायला अतिशय टेस्ट लागतात. या पद्धतीने अलगद हाताने प्रेस करायचं. अगदी 1 सेकंदाच्या आतमध्ये ह्या टिक्क्या बनवून तयार होतात. अजिबात चिरा वगैरे गेलेल्या नाही आहेत. परफेक्ट टिक्की बनवून तयार आहे. याच पद्धतीने आपण सगळ्या टिक्क्या बनवून तयार करून घेणार आहोत. या सगळ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराच्या जाडसर अशा 5 टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत. आपण जो डोश्यासाठी तवा वापरतो तो तवा घेतलेला आहे आणि त्या तव्याला तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे. त्यावरती आपण ह्या टिक्क्या सोडून घ्यायच्यात. मी सुरुवातीला फक्त 2 टिक्क्या फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या जे बघू शकता 1 ते 2 मिनिटांनंतर पुन्हा आपण याच्यावरती अर्धा चमचा तेल सोडून घ्यायचं आहे उलटण्याच्या साहाय्याने आणि तवा या पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे तव्याच्या बाजूला जे तेल आहे ना ते सुद्धा आपल्या टिक्कीला लागलं जाईल. 1 ते 2 मिनिटांनंतर टिक्की व्यवस्थित पलटवून घ्यायची आहे. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा परफेक्ट अशी सोनेरी रंगावरती आपली टिक्की भाजलेली आहे. टिक्की पलटी करून घेतल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिटं आपल्याला खालच्या साईडने भाजून घ्यायची आहे. त्यासाठी वरून काय करायचं, अर्धा ते 1 चमचा पुन्हा कडेने टिक्कीच्या तेल सोडून घ्यायचं आहे. म्हणजे टिक्की एकदम खरपूस अशी लालसर रंगावरती आपले भाजली जाते. 1 ते 2 मिनिटांनंतर बघू शकता पलटी करून घेऊयात आपण. ही टिक्की दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी परफेक्ट असा कलर आलेला आहे. एकदम मस्त अशी भाजलेली आहे. बघताच क्षणी खावीशी वाटते. कुणाला कळणारसुद्धा नाही की या उपवासाच्या टिक्क्या आहेत. एवढ्या या मस्त दिसतातसुद्धा आणि खायला लागतातसुद्धा. चला तर मग टिक्क्या 2-2 मिनटं दोन्ही साईडने भाजून घेतलेल्या आहेत. एका प्लेटमध्ये किंवा टिश्यू पेपरवरती या टिक्क्या आपण काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने बाकीची टिक्कीसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे. चला तर मग मंडळी, माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका. खोबऱ्याच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणी याच्यासोबत तुम्ही ट्राय करू शकता किंवा साध्या दह्यासोबत सुद्धा ह्या टिक्क्या खायला अप्रतिम लागतात. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया तशाच नवनवीन चमचमीत गोडधोड अशा रेसिपींसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि हो, याआधीसुद्धा उपवासाच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. एकदा नक्की जाऊन चेकआउट करा. धन्यवाद.